महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची 395वी जयंती राज्यासह जगभरात साजरी करण्यात आली। सिंदेवाही शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सिंदेवाही शहरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। शहरातून पुरुष आणि महिलांनी भगवे ध्वजासोबत ट्रॅक्टर आणि बाईक रॅली काढली। तसेच शिवप्रतिष्ठान मित्रपरिवार फाउंडेशन तर्फे ग्रामीण रुग्णालय सिंदेवाही येथे रुग्णांना फळ वाटप करण्यात आले। सायंकाळी 5 वाजता शिवजन्मोत्सव समितीच्या वतीनं वेशभूषा परिधान कार्यक्रम घेण्यात आला। यात इसिका राहुल सिंग ठाकूर या चिमुकलीनं राजमाता जिजाऊ यांची वेशभूषा परिधान करून ट्रॅक्टर रॅलीत सहभाग घेतला होता। सिंदेवाहीचे तहसीलदार, ठाणेदार, वन अधिकारी यांच्या हस्ते शाल आणि पुष्पगुच्छ देऊन इशिकाला सन्मानित करण्यात आले। राजमाता जिजाऊ आणि बाल शिवाजी यांची वेशभूषा परिधान केलेले 3 ते 5 वर्ष वयोगटातील बालकलाकार होते। वृंदावन गिफ्ट सेंटर सिंदेवाही तर्फे विविध आकर्षक बक्षिसं सिंदेवाहीचे तहसीलदार संदीप पाणमंद, ठाणेदार विजय राठोड, वन परिक्षेत्र अधिकारी विशाल सालकर यांच्या हस्ते वितरण करण्यात आले। लगेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पूजा अर्चना करण्यात आली। सिंदेवाही शहरातील शिवाजी चौक येथून छत्रपती शिवाजी महाराज यांची भव्य शोभायात्रा काढण्यात आली। छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी डीजे बँड आणि लेझिमच्या गजरानं सिंदेवाही शहर दुमदुमून गेलं। यामध्ये पुरुष, महिलांसह तरुण तरुणींनी मोठ्या संख्येनं सहभाग नोंदविला। सिंदेवाही शहरातून ही रॅली निघत असताना वातावरण भगवेमय झाले होते। शहरात शिवजयंतीनिमित्त ठिकठिकाणी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आणि विविध कार्यक्रम घेण्यात आले। शिवप्रतिष्ठान मित्रपरिवार आणि शहर शिवजन्मोत्सव समितीकडून त्यांचे आयोजन करण्यात आले। प्रतिनिधी अमान कुरेशी, NTV न्यूज मराठी, चंद्रपूर, सिंदेवाही।